गणेश चतुर्थी स्पेशल आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट अशी गव्हाची खीर। ही खीर अगदी कमी साहित्यात बनते बरं का। आमच्या कोल्हापूर भागात गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी ही घरपती खीर बनवली जाते व याच खीरीचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखवला जातो। तर अगदी सोप्या पद्धतीने ही खीर मी दाखवलेली आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर खीरीला सुरुवात करूया। इथे मी रेशनचे गहू घेतले आहेत। या ठिकाणी तुम्ही खपली गहू किंवा तुमच्याजवळ जे असतील ते गहू घेतलेत तरी चालेल। खीर 100% छानच होणार। तर अशा पद्धतीने हे गहू मी साफ करून घेतलेत आणि एका डब्यामध्ये मी ते काढून घेतलेत। आता हे गहू आपल्याला 10 मिनिटांसाठी भिजत घालायचे आहेत, फक्त 10 मिनिटांसाठी। तर अशा पद्धतीने पाणी ओतून मी 10 मिनिटांसाठी याला भिजत घालत आहे। असे सोडून द्यायचे आहेत आणि नंतर हे मी चाळणीमध्ये काढून घेतले, तुम्ही बघू शकता। आणि मी हे थोडंसं ऊन आलंय बाहेर म्हणून मी उन्हामध्ये ठेवले। थोडेसे असे सुकल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत, अगदी व्यवस्थित सुकलेले आहेत। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे गहू घालायचे आहेत आणि आपल्याला हे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत। म्हणजे बारीक एकदम करायचे नाहीत, मी फक्त अर्ध कच्चे केलेले आहेत, म्हणजे अगदी त्याचा वरचा फक्त कोंडा जावा एवढेच मी बारीक केलेले आहेत। इथे मी सूप घेतले आणि त्या सुपामध्ये मिक्सरला थोडेसे बारीक केलेले गहू होते ते घेतलेले आहेत। आता अशा पद्धतीने आपल्याला कोंडा पाकडून टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की समोर सगळा कोंडा येत आहे। अशा पद्धतीने त्याचा कोंडा काढून टाकायचा आहे, पूर्ण कोंडा काढून टाकायचा आहे। आणि हे गहू आपल्याला एका भांड्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी हे गहू कुकरला देखील लावू शकता। अगदी कुकरला लावलात तर 15 मिनिटातच तुमची ही खीर तयार होईल। तर मी ही चुलीवर बनवणार आहे म्हणून चुलीवर मी 1.5 तांब्या पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे गहू घालायचे आहेत। तर पाणी थोडंसं उकळलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये हे गहू घातले। तर 20 ते 25 मिनिटं चुलीवर शिजायला वेळ लागतो। तर अशा पद्धतीने एकदम अगदी व्यवस्थित खीरीला आपल्याला शिजवून 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत। 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान, अगदी गरगरीत अशी ही खीर शिजलेली आहे। तर एकदम मस्त अशी दाट अशी खीर झालेली आहे शिजून। मी गहू तुम्हाला बारीक करून दाखवते हाताने, अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला एक गहू घेऊन थोडासा बारीक होतो का बघायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीने समजायचं आहे की आता ही एकदम बारीक झाला आहे, एकदम मऊ झाला आहे, बघू शकता तुम्ही। तर ही खीर अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। त्यानंतर मी यामध्ये एक अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, तो गूळ यामध्ये घालायचा आहे। आणि ओले खोबरे घेतले आहे, त्याचे बारीक काप करून घेतलेत। अगदी छोटासा एक तुकडा मी कट करून घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटे बारीक काप मी करून घेतलेत। तर या ठिकाणी तुम्ही चण्याची डाळ देखील वापरू शकताय, पण मला चण्याची डाळ नको होती म्हणून मी घातली नाही। अशा पद्धतीने गूळ आणि खोबरं आता यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच आपले गूळ आहे यामध्ये मिक्स होईल। गूळ विरघळण्यास फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात। अगदी छान असं गुळामध्ये पण एक 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे खपली गव्हाची देखील खीर बनवू शकताय, ती देखील अतिशय छान अशी तयार होते, याच प्रोसेसने फक्त बनवायची। तर अशा पद्धतीने अगदी छान अशी ही खीर तयार होते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। आता या ठिकाणी खीरीला छान थोडासा कलर यावा म्हणून अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे। फक्त चिमूटभर हळद टाकल्यानंतर अगदी छान असा खीरीचा कलर येतो। तर या ठिकाणी तुम्ही सुंठ पावडर, जायफळ पावडर किंवा वेलची देखील टाकू शकताय। मी इथे फक्त 10 ते 12 वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत, ती मी यामध्ये पाव चमचा पावडर टाकलेली आहे। तर अशा पद्धतीने ही अगदी पौष्टिक आणि छान खीर तयार होते, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे वेलची पावडर घालायची आहे। तर वेलची पावडर मी घातलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे 2-3 मिनिटांसाठी। तर अशा पद्धतीनं ही गणपतीला आवडणारी अगदी छान चमचमीत अशी ही खीर तयार झाली। तर रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। खीर तुम्हाला आवडली की नाही। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।